नमस्कार मित्र, ब्रेन्स बिहाइंड प्रतिष्ठान या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आपले जे गेस्ट आहेत ते खूप स्पेशल गेस्ट आहेत. आपल्या प्रतिष्ठानच्या रचनेपासून ते एवढ्या मोठ्या एम्पायर पर्यंत पूर्ण समाजापर्यंत माइलस्टोन ज्यांनी ठेवलेलं आहे आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. पूर्ण लाईफ त्यांनी स्वतःची प्रतिष्ठानला आपल्या डिवोट केली आणि एवढं मोठं एम्पायर तयार केलेलं आहे. बाबासाहेबांचं स्वप्न त्यांनी पूर्ण प्रत्यक्षात तयार केलेलं आहे. तर सर्वांचे आपले लाडके माननीय कोषाध्यक्ष आपल्या प्रतिष्ठानचे रमेश तायडे सर, मी सरांचं स्वागत करतो. नमस्कार सर. जय भीम. सरांचा जे काही जीवन प्रवास आहे, प्रतिष्ठानची सुरुवात आहे, त्यानंतर प्रतिष्ठानला या लेवल पर्यंत सरांनी नेलेलं आहे. सरांचे जे काय आपल्या अध्यक्ष माननीय अध्यक्ष आहेत बारसाकडे सर, रमेश तायडे सरांनी आणि अशोक इंगळे सरांनी जे काही हे अथांग मेहनत केलेली आहे आणि या लेवल पर्यंत आपल्या प्रतिष्ठानला पोहोचवलेलं आहे, ते आपण आज जाणून घेऊया. सरांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सरांच्या उद्देश काय होते, त्यांचे नेमकं प्रतिष्ठान मागची भूमिका काय आहे आणि प्रतिष्ठानला इथून पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात काय करायचं आहे, ते आपण पूर्ण आज सरांकडून डिटेल जाणून घेऊयात. माझा पहिला प्रश्न असा राहील की नेमकं प्रतिष्ठानची सुरुवात किंवा त्याही अगोदर तुम्ही थोडंसं स्वतःबद्दल तुम्ही थोडंसं इंट्रोडक्शन द्याल. जसं की आम्हाला सगळ्यांना माहित आहे की सर जे आहेत ते रात्रंदिवस प्रतिष्ठानचा विचार असतो. ते प्रत्येक व्यक्तीला रात्रंदिवस कोणीही भेटलं तरी प्रतिष्ठान समजावून सांगतात. 25,000 प्लस डेमो सरांनी दिलेले आहेत बारसाखळी सरांसोबत. तर हा जो प्रवास आहे हा नेमका सुरू कुठून झाला किंवा तुमचं इंट्रोडक्शन थोडंसं सांगाल का? सर्वांना जय भीम. मी रमेश राजारामजी तायडे, माझं मूळगाव शिवपूर, पोस्ट बोर्डी, तालुका अकोट, जिल्हा अकोला. माझ्या घरची जे परिस्थिती आहे ती जेमतेम गरिबीची परिस्थिती आहे. आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण आणि शेतमजुरी करून माझ्या आईवडिलांनी आमच्या सर्वच भावंडांना शिकवलं. परंतु लहानपणापासूनच मला सामाजिक कार्याची आवड होती. कारण माझा पहिला वर्ग, दुसरा वर्ग हा माझ्या शिवपूर बोर्डीला झाला. नंतर माझा 3रा वर्ग अकोल्यात झाला. 4था वर्ग पुन्हा नगरपालिका शाळा अकोटला मी शिक्षण घेतलं. 5वा 6वा माझा वर्ग जो आहे तो बोर्डी या ठिकाणी मी शिकलो 7व्या वर्गापर्यंत. पुन्हा 8वा 9वा वर्ग मी शिवाजी महाविद्यालय अकोट आणि नर्सिंग विद्यालय अकोट या ठिकाणी माझं शिक्षण झालं. आणि 10वा वर्ग मी आदर्श विद्यालय या ठिकाणी मी पास झालो. आणि मग आदर्श विद्यालय मी पास झाल्यानंतर महाविद्यालयामध्ये माझा प्रवेश झाला. आणि प्रवेश झाल्यानंतर मी अतिशय गरिबी परिस्थितीचा असल्यामुळे, पण मी चळवळी असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचा मी फार एक लोकांना मी आवडणारा व एक नेता म्हणून मला त्यांनी मानलं की मी मुलांची ऍडमिशन करून देणे, मुलांना एकत्रित करणे, त्यांचं संघटन गोळा करणे. आणि मग असं करून 11वी मध्ये शिआर निवडायची एक कॉलेजची पद्धत होती की त्या वर्गाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी निवडावा. तर मी पहिल्याच 11वी मध्ये माझी निवड झाली. वर्ग 11वी मध्ये, 12वी मध्ये. आणि मग महाविद्यालयाच्या निवडणुका आल्या. महाविद्यालयाच्या निवडणुकामध्ये मी पहिल्याच वर्षी की माझं काम म्हणजे खूप मोठं जोरात काम होतं. विद्यार्थी मी खूप प्रिय असल्यामुळे मला पाठवरमध्ये आम्ही जवळपास 4 मुलं माझ्यापेक्षा अतिशय बलाढ्य पैशावाले उभे होते. त्या 4ही लोकांना मी पराभूत करून मी BA पार्ट 1ला मी विजयी झालो. आणि त्यानंतर मी काम माझं सतत वाढत असल्यामुळे मी महाविद्यालयामध्ये सम्राट पॅनल या पॅनलची मी स्थापना केली. आणि सम्राट पॅनलच्या माध्यमातून मी महाविद्यालय निवडणुका, सीताबाई कॉलेज असेल, शिवाजी कॉलेज असतील, इतरही महाविद्यालय असतील, तर या ठिकाणी निवडणुका म्हणजे राजकारणामध्ये मी इंटरेस्ट घेतला. NSY मध्ये मी सुरुवातला पहिल्या 11वी 12वी मध्ये मी NSY मध्ये काम केलं. नंतर मला वाटलं की नाही, काहीतरी आपल्या समाजाचं काहीतरी आपलं स्वतःचं असलं पाहिजे, म्हणून मी सम्राट पॅनलची स्थापना केली. आणि पूर्ण विद्यार्थी मित्र, मी लोकप्रिय असल्यामुळे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, फार मोठ्या प्रमाणात मला जुळले. आणि मला एवढा रिस्पॉन्स मिळाला की संपूर्ण म्हणजे महाविद्यालय हे सम्राट पॅनलमध्ये झालं. आणि दरवर्षी जे गोरगरिबांचे मुलं आहेत, जे सत्ता मोठ्यांच्याच हाती होत्या, तर मोठ्यांच्या हाती अतिशय गरीब मुलं, होतकरू मुलं, वंचितचे मुलं, गरिबाचे मुलं यांना मी वर्ग
क्लास मधून मी निवडून आणलं. अच्छा. त्यांना कोणाला अध्यक्ष केलं, कोणाला सचिव केलं, त्यांच्या मिरवणुका काढल्या आणि तिथून मी एकदम म्हणजे प्रसिद्ध झालो. म्हणजे सेवेचा हा वारसा तुमचा 11वी पासूनच चालू 11वी पासूनच सुरू झाला. ओके. हा. आणि महाविद्यालयामध्ये सगळ्या निवडणुका जिंकल्यामुळे मला मी लोकप्रिय झालो विद्यार्थ्यांचा. त्याच्यातच विद्यार्थी रिपब्लिकन फेडरेशन होतं. मागासवर्गीय मुलांच्या शिष्यवृत्ती त्या होत्या. तेव्हा पूर्ण महाराष्ट्रभर फेडरेशन चालायचं. त्याच्या निवडणुका झाल्या. तिथं सुद्धा मी अध्यक्ष म्हणून फार बहुमतानं निवडून आलो. विद्यार्थी सभा होत्या, त्याच्यामध्ये मी सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी म्हणून मी दरवर्षी निवडून आलो. आणि असा माझा उत्साह वाढत गेला. त्याच्यानंतर रिपब्लिक आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट फेडरेशन हे नव्यानं आलं. सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी आणलं. त्याची धुरा माझ्याकडे देण्यात आली आणि मग त्याची धुरा मी सांभाळत असताना मी तेव्हा म्हणजे कॉलेज करून मी नोकरी करत होतो. म्हणजे मी समाज कल्याणमध्ये नोकरीवर होतो आणि मी कॉलेजही करायचा. असं करत असताना मला त्या फेडरेशनचं अध्यक्ष होता नाही आलं. म्हणून मी माझे जे मित्र होते चंद्रमणी शिरसाट, देशकर सरदार, प्रकाश जंजाळ, मधु पाटील, गजानन ठाकरे, प्रभाकर नांदगाव असे अनेक माझे मित्र होते. करुण शिरसाट, सुरेश जामने. तर मग यांची मदत घेऊन आम्ही सुरेश शिरसाट ओके. तर असे सगळ्या मंडळींनी आम्ही स्टुडंट फेडरेशन, डॉक्टर बाबासाहेब स्टुडंट फेडरेशन माननीय BR शिरसाट साहेब आहेत यांना अध्यक्ष नेमलं. आणि BR साहेबांनी झंझावत करून फार मोठं फेडरेशन आणि नंतर मग भारी फौजेमध्ये हे झालं. तर असा माझा महाविद्यालयीन जीवन प्रवास इथपर्यंत आला. ओके. नंतर मी समाज कल्याणमध्ये नोकरीवर लागलो. माझे मोठे भाऊ समाज कल्याणलाच होते. माननीय पादनकर साहेब इथं क्लासून होते. माझी निवड केली आणि मी समाज कल्याणला नोकरी लागलो. समाज कल्याणला नोकरी करत असताना, गोरगरिबांची सेवा करत असताना मला कास्ट टाईप कर्मचारी महासंघ अकोला जिल्ह्याचं अध्यक्षपद माननीय कृष्ण हेगडेंनी दिलं. त्याच्यात मी जवळपास 28 संघटनेचा अध्यक्ष राहिलो. 28 माझे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये 11 ऑफिसेस होते आणि त्या 11 ऑफिसच्या माध्यमातून सगळ्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या शाखा म्हणजे मी कास्ट टाईपचे निर्माण केले आणि जिल्ह्यामध्ये एक कास्ट टाईपचं वलय निर्माण झालं. प्रशासनावर, शासन दरबारावर एक दबदबा निर्माण झाला. गोरगरीब अन्याय सगळे मी दूर केले. शेकडो लोकांना समाज कल्याणच्या माध्यमातून तेव्हा एम्प्लॉयमेंट होतं. गोरगरीब पोरांना कोणी कॉल देत नव्हतं, पण कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. ज्यांना जे सेवा ज्येष्ठ असतील अशा मुलांना ऑफिसर माझ्या ऑफिसच्या मार्फत त्यांना योग्य कॉल दिले आणि त्यांना नोकऱ्या सुद्धा मी विनामूल्य लावून दिल्या. असा हा माझा महाविद्यालय प्रवास झाला. आणि अशातच आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर यांचा फार झंझावात होता. कारण LRT कॉलेजमध्ये आदरणीय भारसागळे सरांनी आणि त्यांचं नेतृत्व होतं ते झंझावात होतं, कणकर होतं, तडफदार होतं. आणि माझी सरांची भेट झाली आणि सरांचं ते मी नेतृत्व पाहिलं आणि त्याच दिवशी मी ठरवलं की आपल्याला सरांना मी त्या दिवशी गुरु मानलं. आणि गुरु मानून सतत मग आमचा संपर्क वाढत गेला. सुरुवातीला समाज न्यायपत्राचं काम चालू होतं. सर आम्ही समाज न्यायपत्राच्या याच्यात ऑफिसमध्ये बसायचं 12-1 वाजेपर्यंत. आणि मग तिथं अशा चर्चा व्हायच्या की बा समाजाला खरी गरज काय आहे, समाजाला कशाची गरज आहे. तर समाजाच्या आमच्या लक्षात होत्या समस्या आहेत. या समस्या काही तर कोणी हात लावत नाही. जसं आता अन्याय अत्याचार आहेत, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, बेरोजगार प्रश्न आहे, यावर कोणी राजकारणी बोलताना दिसत नाही. मग आपण काय केलं पाहिजे अशा चर्चा आमच्या नेहमी होत गेल्या. आणि त्याच्यातून आदरणीय भारसागळे सरांनी प्रस्ताव मांडला की ताळेसाहेब आपल्याला आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान हे आपल्याला निर्माण करायचं आहे. ऍक्च्युली मला सॉरी मी तुम्हाला कट करतोय, बट समाज न्यायपत्राचा आपण इथं उल्लेख केलेला आहे. नेमकं समाज न्यायपत्र न्यूजपेपर तेव्हा चालू केलं होतं की ती स्टोरी काय आहे नेमकं त्याच्या? बुद्ध जयंती 1999 ला त्याचं सगळ्यात पहिले उद्घाटन महानगरपालिकामध्ये सभागृह होतं. सभागृहात त्यात आदरणीय भारसागळे सरांनी हे समाज न्यायपत्राचं आम्ही उद्घाटन केलं. त्याच्यात अकोल्याचे प्रसिद्ध लोक होते. B.A. शिंगळे होते, A.K. सोनवणे होते, पत्रकार लुल्लाजी होते, आदरणीय भारसागळे सर होते. आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं संचलन मी स्वतः केलं. आणि मग वृत्तपत्राचं महत्व तेव्हा कळलंच मला
हो. आणि म्हणून मग वृत्तपत्र हे वाढलं पाहिजे सरांच्या सोबत नेहमी राहून. आणि मग सरांनी या वृत्तपत्रामध्ये आपल्याला काय मॅटर पाहिजे, तर समाजाचे अन्याय दूर झाले पाहिजे, बरोबर. आपले प्रतिष्ठानची मान्य झाली पाहिजे. म्हणून सरांनी त्या पेपरमध्ये ह्या समाज न्याय पत्राची आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध उत्कर्ष प्रतिष्ठान याची मान्य केली. आणि ते वाचल्यामुळे हे काम योग्य आहे, बरोबर. हे आपण केलं पाहिजे. आणि मग त्याच्यावर म्हणून आम्ही सरांनी चर्चा केली की बा हे काम झालं पाहिजे. आणि मग हे काम सोपं नाही आहे, बरोबर. हे काम करणं इतकं सोपं नाही आहे. बरोबर. सर आम्ही अनेक दिवस 2004 पर्यंत सतत चर्चा करत होतो की बा हे सोपं काम नाहीये. मग काय होईल. मग एक दिवस मी शासकीय निवासस्थानामध्ये राहत होतो. त्या ठिकाणी आदरणीय भारसगळे सर, मी, अशोक सर, माझी पत्नी वंदना तायडे, आम्ही विचार केला की बा हे होईल का. तेव्हा मी म्हटलं की सर एवढा मोठा बलाढ्य समाज आपला आहे, 2 लाख जनसंख्या आहे आपल्या बौद्धांची, आणि त्यामुळे हजाराने एक माणूस आपल्याला सहज मिळू शकते. त्यामुळे तेव्हा आपली कल्पना काय होती, प्रतिष्ठानची फक्त 2 कोटीचं हे होतं. एक बा आपण 2 कोटी करू. जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमचं 2 कोटी होता. मग आता हे 2 कोटी कसे येतील. त्याच्यात मग सरांनी आखलं की बा आपल्याला 2000 लाईफ मेंबर करायचे. ओके. आता 2000 लाईफ मेंबर, त्याची लाईफ मेंबरशिप 5000 रुपये आपल्याला द्यायची आहे. म्हणजे 1 कोटी येतात. आणि 1 कोटी आपण जे सामाजिक अनेक वर्षापासून काम करतो, कारण सरांचा धंदा होता, सरांना संपूर्ण जिल्हाभर, महाविद्यालयभर सगळे सरांना ओळखत होते. आणि मला एक सम्राट पॅनलच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना आणि अशोक इंगळे सुद्धा धर्म काम करत असताना त्यांची सुद्धा तिघांचा जो मेळ बसला. आणि माझी पत्नी पण सुरुवातपासून कॉलेजमधून सगळं ते ऍक्टिव्ह पर्सन असल्यामुळे आमच्या चौघांचा तो मेळ आला. आणि आमच्यासोबत अजूनही काही मंडळी होती, पण ती मंडळी फार टिकली नाही, ते बाजूला पडली समजा. परंतु आम्ही आमचा धंदा आहे तो सुरू ठेवला. म्हणजे प्रतिष्ठानची जी संकल्पना आहे तुमच्या राहत्या घरीच. म्हणजे माझं जे रोहिणी निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान होतं, त्या ठिकाणी आम्ही बसलो. आणि मग त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध उत्कर्ष प्रतिष्ठानची जी निर्मिती माझ्या घरी झाली, त्यातली पहिली पावती मी माझ्या पत्नीनं आम्ही 5000 रुपये दिले. आणि त्याचं लाईफ मेंबरशिप त्या दिवसापासून सुरू झाली. त्याच दिवशी. आणि मग त्यातूनच त्याचे शिक्के तयार करा, त्याचे रजिस्टर तयार करा, त्याचं लिखाण तयार करा, हे सगळं काम सुरू झालं. आणि रोज मग ऑफिस सुटलं, 6 वाजले की आम्ही एकत्र यायचे. आणि मग एकत्र येऊन मग आम्ही घरोघरी जायचे. आता तेव्हा अनेक लोकांची कामं झाल्यामुळे लोक खूप आमच्यावर खुश होते. ज्यांच्या घरी मग गेलो ते आम्हाला कधी नाही म्हटलंच नाही. बरोबर. सरांनी सांगितलं की आता तायडेसाहेब आपल्याला पहिले तर आपले सगळं नातलगच कव्हर करायचे, कारण जे आपल्याला विश्वास जे ठेवतील ते आपले नातलग आहेत, कारण दुसरे मित्र आहेत, शेजारी आहेत, बाकी तर कोणी आपल्याला नाही भरलं. म्हणून पहिले आपली ही यादी तयार करा. म्हणून मी आमच्या जवळचे नातलग, मित्रमंडळी आणि शेजारी पाजारी यांना सरांनी जे कल्पना आहे, जो सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 18वा खंड वाचला, आणि त्या खंडामधून जे सरांना मिळालं की बाबासाहेबांना टोलेजन इमारती जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्या पाहिजे, हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे की याच्यातून आपल्या समाजात उन्नती आपण करू शकतो. आणि ते 100% खरं आहे. हा विचार पटल्यामुळे आम्ही कामाला सुरुवात केली. आणि रोज 11-12 वाजेपर्यंत प्रत्येकाच्या घरी होम टू होम सर झाले, इंग्रज सर झाले आणि मी, असे आम्ही 3घे जण फिरून, कोणी 500 रुपये, कोणी 1000 रुपये, कोणी असं देत आमचा उत्साह वाढत गेला. म्हणजे तुम्ही दिवसभर काम करायचे आणि दिवसभर ऑफिसचं काम करून, कारण मी समाज कल्याणला होतो. समाज कल्याणमध्ये काष्टाई महासंघाचा जिल्हाध्यक्ष होतो. त्याच्यामुळे 28 संघटनेचा अध्यक्षामुळे सगळ्या लोकांची गर्दी, समाज कल्याणचं भव्य काम. आणि म्हणजे ते सांगू शकत नाही. तिकडे मिसेस माझी ड्युटीवर, घरी सगळं पाहुण्यांचं रेलचेल, आई माझी म्हातारी, हे सगळं करत असताना या बाजूला सगळ्या गोष्टी करून सामाजिक काम पहिले आपण केलं पाहिजे आपण, म्हणून त्यानं हे झालं. ओके. त्यानंतरचा प्रवास कसा सुरू झाला. सगळं आपलं स्थापना झाली त्यानंतर ऐकलं, त्यानंतर प्रतिष्ठानचे डेमो आम्ही देत गेलो. आणि मग सरांनी ही जागा जी आहे या जागेची निवड केली, कारण आमचं पहिले ठरलं होतं की बुवा रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर आपली तेवढे पैसे आपल्याला जागे विकत घ्यापुरते पैसे झाले पाहिजे. ओके. तर जेव्हा रजिस्ट्रेशनचं म्हणजे जागा आम्ही पाहिली, विदाऊट रजिस्ट्रेशन आमच्या खात्यामध्ये जवळपास 18 लाख रुपये तेव्हा जमा झाले. या लोकांकडून आम्ही 1500 जमा केले. आणि मग अजून काही पैसा पाहिजे होता, तर मग आम्ही 7-8 लोकांनी, माझी मिसेस आहे,
मी आहे, म्हणजे वंदना तायडे, मी, TD अंबोरे आहेत, NM बामणे आहेत, प्रकाश पाटील आहेत, अशोक इंगळे आहेत, आम्ही, आणि हिवराळे साहेब होते ग्रामीण बँकेमध्ये. यांनी आम्हाला तिथून लोन काढून दिलं, प्रत्येकानं 1 लाख 2 लाख काय असेल ते, आणि ती जागा आम्ही घेतली, खरेदी केली. आणि मग खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला. त्याच्यानंतर 27 ऑक्टोबर 2006 त्याचं रजिस्ट्रेशन केलं. उत्साह वाढत गेला. जागा घेतल्यामुळे मग आम्ही सुरुवातीला धम्मसंस्था वर्ग सुरू केले, चिंतन सभा सुरू केल्या. दर रविवारी खूप उत्साहानं लोक यायला लागले, सकाळी 7:30 बिलकुल रविवारी लोकांची गर्दी व्हायला लागली. तेव्हा बिल्डिंग पण नसेल? नाही, काहीच नाही. ज्या ठिकाणी आम्ही ती जागा घेतली, सारे म्हणजे हे जो भाग दिसते आज तुम्हाला, सुजलाम सुफलाम, हे सगळं म्हणजे अरण्य होतं. म्हणजे बोरीचे झाडं, बाबळीचे झाडं, काटे कुटे, तिथं एकही मकान नव्हतं. म्हणजे अशा अवस्थेमध्ये जे चौकीदार आहेत, म्हणजे ते खरंच इंगळे, शंकरराव इंगळे, त्यांचे नाव घ्यायला पाहिजे की तिथं ताराचं कुंपाऊंड नाही, लाईट नाही, त्याच्यात तिथं दिवा नाही. अशा याच्यात त्यांना मी माझ्याच घरचा कॉट दिला आणि त्या कॉटवर त्यांनी चौकीदारी केली. पण ते फार बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारायचे होते. आखाडा, लाठीकाठी, त्यांनी, म्हणजे मला त्यांचा गौरव आहे. त्यांनी त्या काळात प्रतिष्ठान गीतं तयार केली आणि प्रतिष्ठानचा प्रचार प्रसार करून लोकांना या प्रतिष्ठानला कसं जोडावं, हे शंकर इंगळे जे चौकीदार होते, त्यांनी सुद्धा आम्हाला म्हणजे खूप काम केलं. आणि त्या जागेवर मग हे जे धम्मसभा वर्ग, ते इंग्रजी, गणित हे वर्ग सुरू झाले. विद्यार्थी वाढत गेले, लोक वाढत गेले, लोकांचा लोंढा वाढत आला आणि सभासद नोंदणीला वेग आला. सुरुवात. आणि असं सभासद नोंद वेग यायला पाहिजे. याच्यात आता एवढं मोठं काम जर करायचं आहे तर याच्यात होत नाही. म्हणून सरांनी जे विशेष धम्मदान योजना, सर्वांगी हितार्थ विशेष धम्मदान योजना, ही योजना निर्माण केली. मग त्याच्यासाठी काय करायचं तर आपल्याला 400 लोक 50,000 रुपये द्यायला पाहिजे. आणि म्हणून मी लगेच काय केलं की माझ्या पत्नीचे, माझी रेवती, ऍडव्होकेट रेवती मुलगी, माझ्या घरातले दिले. मग जे काही नातलग जवाई असतील, जे सगळ्यांना सांगत गेलो, मित्रांना सांगत गेलो, या सगळ्यांनी मग सर सांगत गेले, आम्ही सगळेच, म्हणजे वंदना सांगत गेले, अशोकने सांगत गेले, भारताकडे सांगत गेले. आणि असे करून सगळे म्हणजे त्याच्यात विशेष धम्मदान योजनेमध्ये बरेचसे पैसे आले. आणि असं करून मग ते काम सुरू झालं. बुद्ध पौर्णिमा 2013 त्याचा आनंद भंते आनंद यांच्या हस्ते म्हणजे त्या प्रतिष्ठानचं पूजन करून त्याचा पाया खोदला गेला. म्हणजे मी सर्वांना सांगू इच्छितो इथं, सरांचं, मॅमचं आणि जे काय हे मंडळी जुडलेले आहेत यांचं डिव्होशनल लाईफ किंवा प्रतिष्ठानला जे डिव्होशन आहे ते सुरुवातीपासून जेवढं होतं ते आजही तेवढंच मी पाहतोय सरांचं. सकाळी उठल्यापासून ते रात्री सर घरी कधी येतील याचाही अंदाजा नसतो. ते सतत प्रचार करत असतात प्रतिष्ठानचा. बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, त्यांचा जो ध्यास आहे, ते आजही ते त्याच इंटेन्शन करत असतात. तर त्यानंतर सर माझा प्रश्न असा राहील की आपल्या प्रतिष्ठानच्या खूप साऱ्या योजना तेव्हापासूनच सुरू झालेल्या आहेत. दान देणे तर आपलं पहिलं कर्तव्य आपण मानतो. दान देण्यानंतर आपण खूप साऱ्या योजना चालू केलेल्या आहेत. तर ती योजना थोड्या सर्वांना सांगाल. तर जेव्हा आम्ही लाईफ मेंबरशिप झाली, काही धम्मदान झालं आणि बघितलं काम खूप मोठं आहे. आणि एवढं मोठं काम करत असताना मग याच्यात होणार नाहीये. आणि म्हणून मग आदरणीय भारताकडे सरांनी बचत गट निर्माण केला की आपल्या समाजातली जी मंडळी आहे यांना आपण 200, 500, 1000 रुपये जमा करायचे. आणि नंतर मग हा पैसा, हा लाईफ मेंबरचा पैसा, विशेष धम्मदानाचा पैसा असा एकत्र करून कामाला गती द्यायची. म्हणजे सुरुवात बचत गटापासून पहिली जे स्टेप होती ते बचत गटामध्ये. आणि काम वाढत गेलं. नंतर ते पण पैसा कमी पडायला लागला. कारण महागाई एवढी वाढली. सरांनी त्याच्यामध्ये बचत गटामध्ये FD, बचत गटामध्ये FD, सामाजिक बचत गट आहे हा. आणि या सामाजिक बचत गटामध्ये FD. मग लोकांनी, सरांनी, आता सर भारताकडे सर अर्थतज्ञ आहेत, ते नियोजन महर्षी आहेत, योजना महर्षी आहेत. त्यांच्या डोक्यामधून खूप काही म्हणजे वेगवेगळ्या योजना आल्या की बाबा आपल्या तो जर समाजाची उन्नती जर करायची आहे प्रतिष्ठानाकडून तर आपल्याला पैसा तर आलाच पाहिजे. पैसा नाही आला तर कसं होणार आहे. म्हणून सरांनी मग बचत गटामध्ये FD केली. आणि मग लोकांना त्याला म्हणजे लोकांनी भरभरून त्याला हे दिलं की बाबा रिफंड आहे. आणि जाहीर केलं की आम्हाला फुकट कोणाचाच काही पाहिजे नाही, आम्ही तुमचा जो पैसा घेतो तुम्हाला परत करू. या बेसवर लोकांनी आपल्या
प्रतिष्ठान भरोसा केला, कारण काम वाढत होतं, लोकांचा विश्वास बसत होता. आणि मग लोक जे सेवानिवृत्त होत होते, ज्यांचे काही बँकिंग काही जमा होते, या लोकांनी सगळ्या तिकडचा पैसा काढला आणि आपल्या प्रतिष्ठानमध्ये त्यांनी तो गुंतवला. आणि आपला बचत गट हा भारतातील सर्वात मोठा बचत गट आहे. सर्वात मोठा गट, सामाजिक बचत गट, सर्वात मोठा बचत गट. आणि या बचत गटाची एवढी मदत झाली की काम मजल्यावर मजले काम वाढत गेलं आणि अशी प्रतिष्ठानची उन्नती होत गेली. पहिली योजना बचत गटापासून, त्यानंतर सर मग कुठल्या योजना? आपल्या भरपूर साऱ्या योजना आहेत. हो, मग काय झालं, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची निर्मिती केली सहकार क्षेत्रामध्ये. कारण सुरुवातपासून आमचं धोरण आहे की सहकार क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व वाढलं पाहिजे. आपल्या जिल्हा लेवलला, राज्य स्तरावर बँक असल्या पाहिजे, पतसंस्था असल्या पाहिजे, आपली सहकार शेती असली पाहिजे, सहकार सोसायटी असल्या पाहिजे, हे आमच्या मनात आलं. आणि मग लगेच आम्ही 1-2 महिन्याच्या अंदर सगळे एकत्र आलो आणि एकत्र येऊन सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण केली. त्याच्यामध्ये 4-5 हजार शेअर होल्डर झाले. बऱ्याच संचालक मंडळांनी 1 लाख 2 लाखाच्या एफड्या दिल्या आणि असं त्याचं भाग भांडवल वाढत गेलं. आज जिल्ह्यामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं DDRच्या रेकॉर्डनुसार 1 नंबरवरती आहे. 10 कोटीच्या जवळपास त्याचं आज भांडवल आहे आणि त्याच्या आता 2 शाखा सुरू आहेत. 2 शाखा पण सुरू झाल्या. हा, आता हे आर्थिकता आपण जे बजेट बसवलं, त्यानंतर शिक्षण, कारण बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्यायले तो घुरघुरला राहणार नाही. म्हणून समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनरल सोशल वर्क या महाविद्यालयाची निर्मिती केली, नर्सिंग कॉलेजची निर्मिती केली, BAW, BJ, MJ हे सगळे विषय आले. आज या महाविद्यालयामध्ये जवळपास 550 विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्या विद्यार्थ्यांना या संस्थेनं नोकरीची हमी सुद्धा दिलेली आहे. विशेष म्हणजे नोकरीची हमी दिली आणि त्यांना शासन तर स्कॉलरशिप देते, पण संस्थेच्या मार्फत त्यांना 500 रुपये उपस्थिती भत्ता पण दिला जातो. कारण विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था आहे, वसतिगृहाची व्यवस्था आहे. तसं शिक्षणाला आपण दिलं. तसं एक राष्ट्रभूषण ग्रंथ विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय असावी म्हणून आपल्या विदर्भात असं ग्रंथालय नाही आहे की आज ज्याच्यामध्ये 2-2.5 करोडचे आपले ग्रंथ आहेत. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करावा, हा त्याच्या मागचा विचार आहे. आणि एक चांगलं आपलं लाईफ बनावं, आपली उन्नती करावी. ओके, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये खूप म्हणजे चांगलं काम केलेलं आहे सर. कारण मी स्वतः पाहिलेलं आहे की आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना 100% प्लेसमेंटची गॅरंटी आपल्या इथं दिलेली आहे आणि ते लागलेले पण आहेत. मी खूप सारं नंतर आपण या सिरीज मध्ये पाहणारच आहोत, सर्वांना भेटणारच आहोत एक एक करून आपण. तर आपल्या कॉलेजमध्ये जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्नलिझम अँड सोशल वर्क कॉलेज आहे, या कॉलेजमधून जेवढेही विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत त्या सर्वांना नोकऱ्या लागलेल्या आहेत आणि ही हमी 100% पूर्ण केलेली आहे सरांनी, आपल्या प्रतिष्ठाननी. आता शिक्षण झाल्यानंतर सर आपण आणखी आरोग्य क्षेत्राकडे पण खूप सारं काम केलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं. आपण कोरोनाचा काळ आला, आम्ही पाहिलं कोरोनामध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचाराची जी मंडळी होती ती आरोग्य सेवा म्हणजे त्यांना बरोबर मिळाली नाही आणि म्हणून ते मृत्युमुखी पडले. आणि असं होऊ नये आणि म्हणून मग आता आपण 100 बेडचा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प केला. त्या बाजूला ऍडव्होकेट रेवती आधारगृह 100 बेडचं ते सुद्धा बांधण्याचा आधार केला आणि त्यासाठी 3 एकर जमीन आपण खरेदी केली. त्या ठिकाणी भव्य हॉस्पिटल बनणार आहे, त्या ठिकाणी भव्य आपलं रेवती आधारगृह बनणार आहे आणि त्या ठिकाणी नर्सिंग कॉलेज राहील. आणि या ठिकाणी जे गोरगरीब म्हणजे जे आपले रुग्ण आहेत त्यांना अतिशय चांगली सोय, त्यांच्या आरोग्याची निगा हे प्रतिष्ठान राखणार आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे आपण एक त्याचं शैक्षणिक हबच आपल्याला तयार करायचं आहे. जसं मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, इंग्लिश मिडियमच्या संस्था आहेत, लॉ कॉलेज, कॉमर्स कॉलेज असेल, सायन्स कॉलेज असेल, तर हे 25 एकरावर संपूर्ण हे जे शैक्षणिक हब आहे ते उभं करण्याचं काम आपलं सुरू आहे. त्यासाठी 25 एकर जागा खरेदी करण्याचं काम चालू आहे. त्यापैकी 7-8 एकर आपण जागा खरेदी पण केलेली आहे. आणि म्हणून शिक्षणाला आपल्या संस्थेनं सर्वोच्च प्राधान्य देऊन आपला विद्यार्थी हा कसा उच्च शिक्षित होईल आणि समाजाची कशी उन्नती होईल, समाजाचा विकास कसा होईल हे त्याच्यातून आपण साधणार आहोत.
आपण सर शिक्षणावर पण प्रतिष्ठाननी भरपूर काम केलेलं आहे, त्यानंतर आर्थिकतेमध्ये पण भरपूर सारं काम झालेलं आहे आणि आणखी सुद्धा उद्देश आहेत. त्यानंतर सर आरोग्याबद्दल पण आपण सांगितलं. आता रोजगाराबद्दल खूप हॉट टॉपिक आहे. त्या रोजगाराबद्दल पण आपण काय काय केलेलं आहे थोडंसं मेन्शन सांगा. सर, आम्ही बेरोजगारी खूप वाढलेली आहे. बरोबर. शासनानं नोकऱ्या बंद केल्या. बाबासाहेबांच्या आरक्षणावर आम्ही ही पिढी नोकरीवर लागली आणि म्हणून आज आपण आपलं विकसित झालो. आणि म्हणून या संस्थेनं ठरवलं की आपल्याला कमीत कमी 10,000 लोकांना आपण नोकरी देऊ शकलो पाहिजे. ओके. सरकारपेक्षा जास्त पगार त्यांना असला पाहिजे आणि म्हणून त्याचं आपण प्लॅनिंग केलं. तर या आपल्या अकोला जिल्ह्याचा अभ्यास जर केला तर या अकोला जिल्ह्यामध्ये 1800 खेडी आहेत. तर या 1800 खेडीपैकी आतापर्यंत 200-300 खेड्याचा सर्वे सुद्धा झालेला आहे. या 1800 खेड्यांचा सर्वे करून त्या ठिकाणी आपले जे महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत, याचे जे वेल क्वालिफाईड आहेत, सोशल वर्क आहेत, त्या 5 कर्मचाऱ्यांना त्यांची नियुक्ती करून प्रत्येक खेड्यामध्ये आपल्याला 5 कर्मचारी नियुक्त करायचे आहेत. आणि त्या कर्मचाऱ्यांनी तिथं कोणत्या समस्या आहेत, म्हणजे तिथं शेती कशी आहे, तिथं त्यांचं आरोग्य कसं आहे, तिथं त्यांना शिक्षणाची सोय आहे की नाही, त्यांना रोजगार आहे की नाही, किराणा दुकान आहे की नाही, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात की नाही, हे काम ते सगळं पाहतील. म्हणून 1800 खेड्यामध्ये जवळपास हे रोजगार निर्माण करून म्हणजे जवळपास 9,000 लोकांना या योजनेमध्ये आम्ही नोकऱ्या देणार आहोत. आणि त्याच्यापेक्षा दुसरं एक अजून 200 एकर जे शेती घ्यायची आहे, सहकार शेती, त्यामध्ये कमीत कमी 1,000 बुद्धिस्ट लोकांना तिथं रोजगार द्यायचा. म्हणजे असं एकूण 9,000 ते आणि हे असे 10,000 परिवाराला हे प्रतिष्ठान सरकारसारखी म्हणजे सरकारपेक्षा जास्त पगार देत रोजगार निर्माण करून नोकऱ्या देणार आहे, असं आमचं ठरलेलं आहे. ओके. म्हणजे 10,000 परिवारांना आपल्याला नोकऱ्या द्यायच्याच आहेत. हो. सहकार क्षेत्रामध्ये काम. हो. ओके ओके. खूप चांगला उपक्रम आहे सर हा. माझा पुढचा प्रश्न असा राहील सर की आपण टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी पण या प्रतिष्ठानमध्ये चालू केलेली आहे, तर नेमकं त्याबद्दल थोडंसं आणखी माहिती द्या. काय आम्ही बघितलेलं आहे की बौद्ध समाज हा चळवळी समाज आहे. बरोबर. आणि अनेक तीर्थक्षेत्रामध्ये जाण्याचा त्यांना खूप छंद आहे. अनेक आम्ही जे पाहिलं की आपल्या लोकांची पिळवणूक करतात, की त्यांना योग्य म्हणजे सेवा देत नाही, पैसा जास्त घेतात. म्हणून प्रतिष्ठानं असं ठरवलं की आपलं टूर अँड ट्रॅव्हल्स आपलं असलं पाहिजे. म्हणून प्रतिष्ठान टूर अँड ट्रॅव्हल्स हे आपण निर्माण केलेलं आहे. त्यासाठी 2 लक्झरी बसेस सुद्धा आपण म्हणजे बुकिंग केलेले आहेत. आणि या मार्फत आपल्या समाजाचे जे काही बुद्ध दर्शन असतील किंवा भारतात अनेक ठिकाणी जे जायचा योग आपल्या बौद्ध समाजाला, बहुजन समाजाला असेल, त्यांना आपल्या टूर अँड ट्रॅव्हल्सचा मार्फत त्यांना संपूर्ण भारत दर्शन केल्या जाईल. आणि याचा जो नफा आहे, कारण भरपूर नफा आहे त्याच्यामध्ये, हा संपूर्ण नफा सामाजिक कार्याकडे वळवला जाईल. ओके ओके. ठीक आहे सर. आपण टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी पण चालू केलेली आहे. त्यानंतर मीडियामध्ये पण भरपूर सारं काम आहे, तर त्याबद्दल थोडंसं आणखी माहिती द्याल. सुरुवातपासूनच आता प्रतिष्ठानमध्ये साप्ताहिक समाज न्यायपत्र सुरू आहे. बरोबर. आपल्या संस्थेचं 94 कॉटन सिटी हे रेडिओ सेंटर सुद्धा आहे. आपलं यूट्यूब प्रतिष्ठान लाईव्ह यूट्यूब पण आहे. आणि आता साप्ताहिक समाज न्यायपत्र हे आपण दैनिक करण्याचा विचारात आहोत, कारण ते दैनिक 3 भाषेमध्ये करायचं आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये ते प्रकाशित होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचार होईल. या मीडियाच्या मार्फत जो जागृती म्हणजे समाजामध्ये जागृती निर्माण करायची आहे, लोकांना बाबासाहेबांचे जे संदेश आहेत, बाबासाहेबांनी बुद्धांनी जे आपल्याला संदेश दिलेले आहेत की आपला समाज मानव कल्याण आपल्या लोकांचं झालं पाहिजे, आपली उन्नती झाली पाहिजे, त्या या मीडियाच्या मार्फत समाज जागृतीचं काम, समाज संघटित करण्याचं काम आपलं प्रतिष्ठान करणार आहे. तर आता काही दिवसापूर्वीच आपण एक योजना पण चालू केलेली आहे आणि त्या योजनेमध्ये आपण सर्वजण भाग घेऊ शकतो. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे, भारतात असतील, भारताच्या बाहेरचे, ज्यांनाही बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्याच्यामध्ये हातभार लावायचा आहे, त्यासाठी आपण एक योजना चालू केलेली आहे. त्याबद्दल थोडंसं आणखी माहिती द्या. बाबासाहेबांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दिला पाहिजे. हे प्रतिष्ठान गेल्या 20-25 वर्षापासून जे आम्ही आरक्षणधारी लोक आहोत, मजूर लोक आहोत, या सर्वांना आवाहन करत आहोत की आपण बाबासाहेबांच्या आदेशाचं पालन करतो, कारण बाबासाहेब आपले शास्त्रज्ञ आहेत. बाबासाहेबांमुळेच आपल्याला सगळं
हे मिळालेलं आहे आणि म्हणून आपण बाबासाहेबांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. परंतु 20वा हिस्सा देण्यामध्ये अजूनही लोक काही पाहिजे तेवढे उत्सुक नाही आहेत आणि म्हणून शेवटी समाज उत्कर्ष दान योजना कमीत कमी 200 रुपये समाजाच्या उन्नतीसाठी आपण दिलं पाहिजे असं आवाहन या प्रतिष्ठानं केलेलं आहे. तर आतापर्यंत शेकडो लोकांनी त्यामध्ये दरमहा आपल्याला 200 रुपये, 200, कोणी 500, कोणी 1000 ते देत आहेत आणि आपलं जे सामाजिक साप्ताहिक समाज न्यायपत्र आहे यामध्ये ते क्रमशः आपण ज्या महिन्यापासून ते आपण सुरू केलं तर ही मंडळी आणि ते बरे लोक द्यायचे आहेत, ते एका दिवसासाठी नाही आहेत. तर ही जागृत मंडळी आपल्याला दरमहा कोणी फोनद्वारे, कोणी फोन पे, कोणी स्वतः प्रत्यक्ष आणून आपल्या जो त्या उत्कर्ष दान योजनेमध्ये आपले पैसे जमा करत आहेत आणि हा पैसा आपण जे काही गोरगरीब मुलं आहेत यांच्या शिक्षणासाठी आपण तो खर्च करणार आहे. तर सर, आपण शेवटचा एक संदेश प्रेक्षकांना काय देणार? एवढा एक संदेश. मी सगळ्या बौद्ध आणि बहुजन बांधवांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान हे ऐतिहासिक आहे. आपल्या बलबुत्यावर सरकारचा एकही पैसा न घेता आज जवळपास 200 कोटीच्या वर काम झालेलं आहे आणि हजारो कोटीचं काम करत आहे. आपला विकास आपण करू शकतो आणि म्हणून तमाम माझ्या बौद्ध बांधवांनी या प्रतिष्ठानचं लाईफ मेंबर झालं पाहिजे, याला धम्मदान दिलं पाहिजे, याच्यात आपला पैसा गुंतवला पाहिजे आणि बुद्धानं जे सांगितलं की दान, जसा बाबासाहेबांनी आपल्या 20वा हिस्सा सांगितला, तर आपण बाबासाहेबांच्यामुळे आपण श्वासोश्वास आपला आहे. तर प्रत्येकानं आपलं कर्तव्य म्हणून आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दानाच्या रूपामध्ये समाजाच्या उन्नतीसाठी, झोपडपट्टीच्या निर्मूलनासाठी, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आपण दिला पाहिजे आणि या प्रतिष्ठानच्या सगळ्या योजनेमध्ये आपण सहभाग झाला पाहिजे आणि आपल्या समाजाची उन्नती आपल्याकडून झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं मी तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद. जय भीम. जय